राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष टिपूभाई पटवेगार यांनी परभणीचा महापौर याबाबत पुढील विधान केले आहे. परभणीचा महापौर मुस्लिम समाजाचा झालाय म्हटल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पोटात दुखतंय. शिंदे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्रामध्ये तुमची गद्दार सेना म्हणून ओळख आहे हे विसरू नका. जय शिवराय, जय भीम. महाराष्ट्राचे नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, सगळ्या प्रकारचे आता सध्या इलेक्शन संपले. आता भाजप असेल, खास करून शिंदे गट असेल, आता विकास बद्दल बोलायचं ह्यांच्याकडे मुद्दे नाहीत. कारण की आता परभणीमध्ये एक सामान्य कुटुंबामधला एक मुस्लिम समाजाचा महापौर झाल्यावर एकनाथ शिंदेच्या पोटात का दुखतोय? एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या पोटात एक पोटात एक, कारण की तुम्ही जातीवादी करायचा प्रयत्न करताय. कारण की एखादा मुस्लिम समाज जर महापौर जर होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारणच नाही. बाळासाहेब ठाकरे साहेब असताना त्यांच्या कॅबिनेट मंत्रीमध्ये मुस्लिम समाजाचा मंत्री होता. ज्यावेळी देशाचा राष्ट्रपती अब्दुल कलाम मुस्लिम समाज होत होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पाठिंबा होता. त्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री पण होऊन गेलेले आहेत. आणि एक महापौर जर होत असताना तुमच्या पोटात एवढं का दुखतोय? एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला तुमची ओळख महाराष्ट्रामध्ये गद्दार म्हणून आहे. कारण की तुमची ओळख महाराष्ट्रामध्ये काय आहे बघा, तुम्ही मुस्लिम समाजाला टार्गेट धरायला लागलाय. जोपर्यंत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा हे संविधान आहे तोपर्यंत तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या अशा बोलण्याला हे फार कोणी सिरियस घेत नाही. पण तुमची ओळख म्हणजे गद्दार, मिंदे गट म्हणतात. आम्हाला वाटत होतं शिंदे साहेब कुठंतरी चांगला आहे, पण ह्यांचं खरं चेहरा आला. कारण की पोटातले आता इलेक्शन संपले, खरं चेहरा एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही दाखवून दिला. कारण की तुमच्याबरोबर जे मुस्लिम समाज राहतोय, आता त्यांनी तुमच्याबरोबर राहायचं का नाही त्यांनी ठरवावं. कारण की आज मुस्लिम समाजाला बोलला, उद्या दुसऱ्या समाजाला बोलताय. अहो, ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेते घडून गेले, अनेक नेते आले, अनेक नेते गेले. तुमच्यासारखं असं जातीपातीचं राजकारण कोणी केले नाही. आणि म्हणून तुमची ओळख गद्दार सेना उपमुख्यमंत्री पदाचा तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर